5 यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक सोप्पा झेल घेतोय आणि योगेश यांची मात्र खेळी संपुष्टात येते. नक्कीच योगेश यांच्याकडून एक अपेक्षा असणार असतात इलेक्ट्रॉनिक संघाला, कारण की एक आक्रमक असा फलंदाज म्हणून गणला जातो, मात्र यावेळी निराशा करतोय आणि लॉंग ऑनच्या दिशेने एक सोप्पा झेल देऊन मात्र परततोय. कमॉन डीजे. तर मनीष नावाचा फलंदाज आपण पाहतोय, वन डाऊन प्लेअर आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघाकडून. सगळ्याच संघाने मात्र 24 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली दिसते. इंटू द थर्ड सर्कल आपण पाहतोय की कव्हरच्या दिशेने सुपर झेल आपण पाहतोय. सुरेख कसं क्षेत्ररक्षण हाताळलं जात आहे. नक्कीच जर आपण एम्पायर स्पोर्ट्स संघाची जर आपण एकंदरीत क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात मात्र सुरेख क्षेत्ररक्षक हाताळताना आपण पाहतोय. नक्कीच सुरेख असा झेल. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाची सांगता होत आहे आणि 2-5 अशी स्थिती आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघाची. नक्कीच आस्था इलेक्ट्रॉनिक संघाच्या वर जर आपण नजर टाकली तर नक्कीच एक स्ट्रॉंग साईड अशी दिसते. मात्र यावेळी पहिल्या षटकात आपण पाहतोय की 2 गडी बाद 5 धावसंख्या उभारताना आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ नक्कीच थोडीशी कुठेतरी एक बॅकफुटवर पाहतोय आपण पहिल्या षटकात आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय दिगंबर, मॅन फ्रॉम वेडी गावचे सुपुत्र आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला फलंदाज म्हणून गणला जातो. नक्कीच त्याच्याकडे एक टेक्निक आहे आणि टेक्निकल फलंदाज म्हणून ज्याची गणती होते तोच फलंदाज आपण पाहतोय दिगंबर, मॅन फ्रॉम वेडी. तर दुसऱ्या षटक हाताळताना आपण पाहतो धीरज नावाचा गोलंदाज. नारंगी गावचे आपण सुपुत्र पाहतोय धीरज दुसरं षटक हाताळतायत. तर मनीष नावाचा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न हा फक्त प्रयत्नच राहतोय, प्रात्यक्षिक त्याचं घडवता येत नाहीये. आणि दरम्यान 22च्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. लेग 22च्या स्वरूपात पंचांचे संकेत येतात की यस ही एक सिंगल असेल लेग 22च्या स्वरूपात. परत एकदा दुसरा चेंडू घेऊन आपण पाहतोय धीरज, मॅन फ्रॉम नारंगी. सामना करतील दिगंबर. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे दिगंबर यांच्याकडे एक टेक्निक आहे, कार्पेट रोल फटके खेळण्याची त्यांच्याकडे एक चांगली क्षमता आहे आणि विशेष करून त्यांच्या कामगिरीत मात्र सातत्य असतं. यावेळी म्हटल्याप्रमाणे की स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहण्यास मिळतोय मिड ऑफच्या दिशेने. सुरेख असं क्षेत्ररक्षण बाय स्वप्नील भोईर. डायरेक्ट हिट मात्र केला गेला होता. नक्कीच एक धावसंख्या मात्र अंकित केली जाते. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7. 2-5-7. मनीष नावाचा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. सदर स्पर्धेचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर डावखुरे फलंदाज मात्र चमकताना दिसले नाहीयेत. नक्कीच डावखुरे गोलंदाजासाठी आपण लिमिटेड ओव्हर नक्कीच एक मोठी खेळी साकारण्यात यशस्वी होत असतात. यावेळेस पायचीचे अपील मात्र फेटाळले जात आहेत. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मनीष. लेग 22च्या स्वरूपात मात्र एक धावसंख्या मिळते. डावखुऱ्या फलंदाजांना मात्र मोठी किमया या मैदानावर अजूनपर्यंत तरी साधता आली नाहीये. नक्कीच मनीष यांच्याकडून ती अपेक्षा असेल.
3 चेंडूंचा खेळ होते दुसऱ्या षटकात प्रत्येक चेंडूवर मात्र 1-1-1 अशा 3 धावा वसूल केल्या जात आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि सरळ झेल देऊन मात्र परत गली रिजनला आपण पाहतो की सोप्पा झेल घेतला जातोय आणि दिगंबर यांची मात्र खेळी संपुष्टात येते. नक्कीच एक जी अपेक्षा होती मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे कार्पेट रोल फटके खेळण्याची क्षमता आहे. नक्कीच कार्पेट रोल फटके खेळून खेळ मात्र पुढे न्यायला हवा होता. संघाला एक आव्हानात्मक जर धावसंख्या उभारायची असेल तर दिगंबर यांचं क्रीजवर राहणं महत्वाचं असतं. मात्र लिमिटेड ओव्हरमध्ये आपण पाहतो की नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र सगळ्याच फलंदाजाकडून केला जातोय आणि त्याच प्रात्यक्षिक दाखवताना दिगंबर मात्र माघारी परततोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर श्री कॅटरर्स अँड ट्रान्सपोर्ट जो स्टँड आहे तिथे मात्र आयोजकांचे जे व्हॉलंटियर्स असतील प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया लक्ष द्यायचं आहे. श्री ट्रान्सपोर्ट अँड कॅटरर्स हा जो स्टँड आहे तिथे मात्र आयोजक असतील त्यांनी मात्र लक्ष द्यायचं आहे. सामना मात्र चालू ठेवायचा आहे. धीरज नावाचा गोलंदाज पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडू अखेरीस 3 धावा वसूल केल्या जात आहेत. लोअर फुलटॉसाचा चेंडू आपण पाहतोय. नक्की जगदीश नावाचा नवीन फलंदाज आक्रमक फलंदाज आयकॉन खेळाडू अस्त्रा इलेक्ट्रॉनिक संघाचा मैदानात उतरतोय. पहिल्या चेंडूवर मात्र आपलं खातं खोलतोय. नक्कीच सेन्सिबल असं क्रिकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना पहिल्या चेंडूवर मात्र बचावात्मक खेळ करतोय जगदीश नावाचा हा खेळाडू. अस्त्रा इलेक्ट्रॉनिक संघाची जर आपण जर्सी पाहिली तर सगळ्याच संघांना मात्र 24 क्रमांक देण्यात आलेला आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. नक्कीच आस्था इलेक्ट्रॉनिक संघ जी आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरतोय त्यात मात्र यशस्वी होताना दिसत नाहीये. दुसऱ्या षटकाची मात्र सांगता होते. धीरज नावाचा आपण गोलंदाज पाहिला. एकंदरीत 5 धावा वसूल केल्या गेल्या या दुसऱ्या षटकामध्ये. तर 2 षटका अखेरीस धावसंख्या होती ती 10. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकत मुरडत चालली होती चालली. 2 षटकांची सांगता होत आहे आणि 3 बाद 10 अशी धावसंख्या उभारताना आस्था इलेक्ट्रॉनिक संघ आपण पाहतो. तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय रोहित नावाचा गोलंदाज. रोहित मात्रे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. तर तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. रोहित नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. रोहित म्हात्रे. तर मनीष नावाचा फलंदाज आपण पाहतो. डावखुरा फलंदाज एक आक्रमक अशी खेळी साकारेल का.
यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू टायमिंग साधता येत नाहीये. नक्कीच आक्रमक खेळीचा जो पवित्र आहे तो मात्र यशस्वी होताना दिसत नाहीये. आस्था इलेक्ट्रॉनिक संघाची जर आपण एकंदरीत पाहणी केली तर नक्कीच पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्र घेऊन खेळतायत, मात्र त्यात यशस्वी होताना दिसत नाहीये. मात्र जगदीश नावाचा एक आक्रमक आणि हुकमी एक्का त्यांच्याकडे अजूनपर्यंत मौजूद आहे. नक्कीच त्याच्याकडून आपण पाहू शकतात आक्रमक खेळीचं प्रात्यक्षिक मात्र आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. जर आपण क्षेत्ररक्षण जर रचना पाहिली तर आपण गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहतोय, लॉंग ऑफ पाहतोय, लॉंग ऑनच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सजवलेला दिसतोय. तसेच शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. धीरज टू जगदीश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र चुकतंय आणि जेल बाद. यस, मोठी मासळी मात्र गळाला लागते. आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचं मी म्हटल्याप्रमाणे आक्रमक पवित्रा कुठेतरी महाग पडतोय. जगदीश नावाचा स्टार फलंदाज मात्र माघारी परततोय. तर जगदीश यावेळेस मात्र स्वस्तात माघारी परत आहेत आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आपण फलंदाज पाहतोय संदीप, मॅन फ्रॉम वाडीव. नक्कीच संदीप यांच्याकडे सुद्धा एक क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे मोठी फटके खेळण्याची. आपण त्यांचा खेळ पाहिले आहे. तर आक्रमक खेळ मात्र खेळण्यात यशस्वी होतील का? नक्कीच धावसंख्येला थोडासा लगाम लागलेला दिसतोय. 11 धावसंख्या मात्र फलकावर अंकित झालेल्या दिसत आहेत. यावेळेस बचावात्मक पवित्रा घेताना पाहतोय आपण संदीप नावाचा हा खेळाडू. नक्कीच एक धावसंख्येची भर मात्र टाकतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या फलकावर लागतात त्या 12, अवघ्या 12 धावा मात्र फलकावर लागतात. 15 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होते आणि 12 धावा मात्र फलकावर लागतात. नक्कीच आस्था इलेक्ट्रॉनिक संघाच्या मात्र मनीष यांच्याकडून अपेक्षा असतील. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका येतोय. 6 धावा मिळतील की झेलबाद होईल? नक्कीच झेलबाद. नक्कीच टायमिंग साधलं जात नाहीये. थोडीशी कुठेतरी ताकद कमी पडते आणि स्वप्नील भोईर मात्र सोपा झेल घेताना आपण पाहतोय. फलंदाज माघारी परततोय. नक्कीच कुठेतरी हाराकिरी केली जाते आस्था इलेक्ट्रॉनिक संघाकडून. तू चल मे आयाचं प्रात्यक्षिक मात्र मैदानात दिसतंय. तर तिसऱ्या षटकातील मात्र 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या फलकावर लागतात त्या अवघ्या 12 धावा मात्र फलकावर लागतात. नक्कीच एका पार्टनरशिपची मात्र गरज असेल आस्था इलेक्ट्रॉनिक संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय. मतीन नावाचा फलंदाज आपण मैदानात पाहतोय. यावेळेस मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच कहीं पे निगाह कहीं पे निशाणा अशी मात्र फलंदाजीची अवस्था आपण पाहतोय. नक्कीच क्रॉस पट्ट्याने मोठा फटका खेळण्याचा, स्वप्नवत फटका मारण्याचा मात्र प्रयत्न दिसतोय. नक्कीच धीरज सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय.
यावेळेस मात्र कार्पेट रोल फटका पाहतो इंटू द 30 यार्ड सर्कल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, समाधानकारक क्षेत्र म्हणावं लागेल. मात्र एका धावसंख्येवर समाधान म्हणावं लागेल. नक्कीच दुसऱ्या धावसंख्येला सुद्धा वाव होता. मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक मात्र पाहतोय आपण. टेंबी खोडावे गावचे सुपुत्र नक्कीच चांगली क्षेत्ररक्षण करण्याचा एक त्यांचा मानस असतो आणि त्याच्यात मात्र यशस्वी ठरताना दिसत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. अवघ्या 13 धावा फलकावर लागतात आणि ड्रिंक्स ट्रॉली मात्र मैदानात उतरते. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानातून बाहेर येते. तर लक्षात घ्यायचं आहे की पंचांनी आणि क्षेत्ररक्षकांनी की त्वरित मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर चौथं षटक घेऊन कोण येतं तर धीरज नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या षटकात मात्र सूर्य कशी कामगिरी केली होती. अवघ्या 5 धावा मात्र आपल्या दुसऱ्या षटकात वसूल करण्यात यश संपादन केलं होतं. तोच धीरज आपण पाहतोय चौथं षटक हाताळताना. नक्कीच संदीप आपण पाहतोय स्ट्राईकवर. नक्की मोठी एक अपेक्षा असेल आस्था इलेक्ट्रॉनिक संघाला की आक्रमक फटके मात्र खेळावेत या स्लॉग ओव्हर्स मध्ये. यावेळेस आखोटाप्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील भोईर मात्र झेलच्या खाली आणि सोपा झेल घेऊन लॉंगॉनच्या दिशेने परततोय. तो संदीप मात्र माघारी परततोय. नक्कीच तू चल मे आयाचं मात्र प्रात्यक्षिक आपल्याला वारंवार पाहण्यास मिळते. आस्था इलेक्ट्रॉनिक संघ मात्र पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र कुठेतरी ढेपाळताना पाहतोय. सहा 13 अशी मात्र दयनीय अवस्था म्हणावी लागेल आस्था इलेक्ट्रॉनिक्स संघाची. नक्कीच एक स्ट्रॉंग साईड म्हणून गणली जाते आस्था इलेक्ट्रॉनिक्स. मात्र या सामन्यात आपण पाहतो की नक्कीच थोडीशी कुठेतरी तारांबळ उडताना दिसते आस्था इलेक्ट्रॉनिक्स संघ. 6 बाद अवघ्या 13 धावा फलकावर लागतात. यज्ञेश नावाचा नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. तर स्वप्नील भोईर यांच्या मार्फत आजच्या दिवसात 3 झेल मात्र घेतले गेलेले आहेत. आपण पाहतोय की मागच्या सामन्यात सुद्धा दिपेश मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी यांनी सुरेख असे 4 झेल टिपण्यात यश संपादन केलं होतं. यावेळेस सुद्धा मोठा फटका येतो लॉंगॉनच्या दिशेने. स्वप्नील भोईर धावतायत. चांगले क्षेत्ररक्षण होते. चांगली फेकी होईल का? यस, चांगली फेकी होते. दरम्यान मात्र 1 धावसंख्या वसूल केली जाते. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहतोय. यज्ञेश नावाचा नवीन फलंदाज मैदानात आहे. नक्कीच जर धावसंख्या वाढवायची असेल तर मोठे फटके येणं मात्र अपेक्षित असेल. जर आस्था इलेक्ट्रॉनिक्सच्या दृष्टीने आपण विचार केला तर धीरज नावाचा गोलंदाज कुठेतरी एक्सपेरिमेंट करण्यास जातोय आणि मात्र यावेळेस दिशा भरकटतोय आणि पंचांचे संकेत येतात की यस हा वाईड चेंडू आहे. दोन्ही हात समांतर करताना आपण पंचांना पाहतोय आणि स्वैर चेंडू घोषित करतात. एका धावसंख्येची भर पडते. संघाची धावसंख्या होती 16.
धीरज यांच्या गोलंदाजी जर आपण विश्लेषण केलं तर नक्कीच सुरेख अशी कामगिरी बजावताना दिसते. तर मात्र हा मागचा चेंडू आपण पाहतो की थोडंसं कुठेतरी गती परिवर्तन करण्यास गेले आणि वाईट चेंडू घोषित करतात पंच. यावेळेस मोठा फटका येतोय, स्वप्नील मात्र झेलच्या खाली आणि परत एकदा झेल बाद. आजच्या दिवसातील चौथा झेल घेताना आपण पाहतोय स्वप्नील भोईर. 7 बाद 16 धावसंख्या, नक्कीच दयनीय अवस्था आणि तारांबळ उडताना पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. DJ Vaibhav in the mix. तर केतन नावाचा फलंदाज मैदानात उतरतोय. मॅन फ्रॉम खारडी. नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच फक्त 16 धावा मात्र फलकावर लागतायत. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकतंय आणि लॉंग ऑफच्या दिशेने मात्र सुरेख झेल. मॅन फ्रॉम टेंबी खोडावे नक्कीच सुरेख क्षेत्र रक्षणाचं प्रात्यक्षिक मात्र वारंवार दाखवत असतात. त्यांचा खेळ मी नेहमीच पाहत आलेला आहे की क्षेत्र रक्षणात मात्र 100% त्यांचं योगदान असतं. धन्यवाद डीजे. तर प्रवीण भोईर मॅन फ्रॉम टेंबी खोडावे नक्कीच क्षेत्र रक्षणात मात्र आपलं 100% योगदान देताना आपण पाहतोय. रोशन किनी नावाचा फलंदाज मात्र मैदानात उतरतोय. नक्कीच आपण पाहतोय की आक्रमक खेळी करण्याचा पवित्रा मात्र पहिल्या षटकापासून आस्था इलेक्ट्रॉनिक संघाने घेतलेला दिसला आणि त्यात मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. एम्पायर स्पोर्ट्स संघाची गोलंदाजाची कामगिरी जर पाहिली तर सुरेख अशी कामगिरी मात्र मैदानात करतायत. तर धीरज नावाचा गोलंदाज आपण पाहतोय, गती परिवर्तन आणि योग्य तो टप्प्याच्या नियंत्रण आपण पाहतोय आणि यश संपादन करताना पाहतोय. यावेळेस आपण स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय. धावचीची संधी मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. स्वप्नील भोईर कव्हर करतात, मात्र दुसऱ्या धावसंख्येसाठी वाव आहे आणि दुसरी धावसंख्या पूर्ण होते का? केतन मात्र माघारी परत धावचीच्या स्वरूपात. नक्कीच संघाची तारांबळ उडालेली असताना असा रिस्की धाव घेण्यात मात्र काहीच अर्थ नव्हता. मात्र दोन्ही फलंदाजाची आपण पाहतोय की नजर व्यवस्थित झाली नाहीये, कुठेतरी कोऑर्डिनेशन चुकीचं होत आहे आणि केतन मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेचा लोवेस्ट स्कोर जर आपण पाहिला तर 24 धावसंख्या हा लोवेस्ट स्कोर आहे. तो विक्रम मात्र आस्था इलेक्ट्रॉनिक संघ मोडीत काढेल का? शेवटची जोडी मात्र मैदानात आहे आणि फलकावर लागते ते फक्त आणि फक्त 17 धावा. शेवटची जोडी आपण मैदानात पाहतो. राहुल नावाचा फलंदाज मैदानात उतरतोय. उंच पुरासा एक फलंदाज आपण पाहतोय. चिखलपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना पाहत असतो आणि चांगली कामगिरी मात्र गोलंदाजीत होत असते. आता मात्र शेवटची जोडी मैदानात आहे. अवघ्या 17 धावा फलकावर लागतायत. यावेळी आपण पाहतोय की राहुल यांच्या मार्फत गली रिजन मध्ये एक फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषे बाहेर जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होते. दरम्यान 2 धावसंख्या मात्र पळून काढतात. 2 संघाची धावसंख्या मात्र 19 होते. 10 बाद 19 सॉरी 9 बाद 19 अशी आपण धावसंख्या पाहतोय. तर शेवटचा षटक असेल आणि 19 धावा फलकावर लागतात. नक्कीच 24 धावसंख्येचं जर टोटल पाहिली तर लोवेस्ट टोटल आहे या मैदानावरची या स्पर्धेतले. मात्र तो विक्रम मोडीत काढतील का आस्था इलेक्ट्रॉनिक संघ? 19 धावसंख्या मात्र फलकावर लागले आहेत.
तर चौथं आणि अंतिम षटक निर्णायक षटक असेल राजेश ओगे नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. कोपरी संघाचं प्रतिनिधित्व करत असलेला हा गोलंदाज राजेश ओघे. डावखुरी त्याने गोलंदाजी करतोय. चांगला फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते नक्कीच. प्रवीण टेंबीखोडावे गावचे सुपुत्र आपण पाहतोय की वारंवार त्यांचं क्षेत्ररक्षणात मात्र आपली उपस्थिती दाखवून देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक मात्र वारंवार दाखवतंय. एक धावसंख्या मात्र रोखता येणार नाहीये. राहुल नावाचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला असेल. तर दुसरा चेंडू घेऊन धावतील राजेश ओघे. यावेळेस नक्कीच फुलर लेनचा हा चेंडू, गुड लेनचा चेंडू ज्याला म्हटलं जातं, दिशा व्यवस्थित, टप्पा व्यवस्थित आणि परिणाम स्वरूप चेंडू मात्र निर्धाव पाहतोय. नक्कीच मोठे फटके खेळण्यात यश संपादन केलं नाहीये. तर सिंगल डबलने मात्र संघाची धावसंख्या वाढवायला हवी होती. ती मात्र जबाबदारी उचलताना कोणीच दिसलं नाही. आस्था इलेक्ट्रॉनिक संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल. प्रवीण भोईर परत एकदा इंटो ऍक्शन पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी येते. 2 धावसंख्या मात्र रोखता येणार नाहीयेत. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या होती 22. 24 धावांचं जे एक लोवेस्ट टोटल या स्पर्धेतलं या मैदानावरचं आपण पाहतोय, त्याच्याकडे कुच करताना मात्र आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. शेवटचे 3 चेंडू मात्र असतील, निर्णायक 3 चेंडू असतील स्लॉग ओव्हर्स मधील. नक्कीच मोठे फटके येतील का? यावेळेस मात्र नक्कीच थोडस कुठेतरी एक ढिसाळ क्षेत्र रक्षणाचं प्रत्यक्षिक पाहण्यास मिळते. दरम्यान 1 धावसंख्या वसूल केली जाते. धावसंख्या पोहोचते 23. एम्पायर स्पोर्ट्स संघाच्या दृष्टीने जर विचार केला तर ऑल आउट करता येईल का आस्था इलेक्ट्रॉनिक संघाला? 1 बळी मात्र मिळवावा लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडू मागे 1 बळी मिळवता येईल का एम्पायर स्पोर्ट्स संघाला? या 2 चेंडूत मात्र स्पष्ट होईल. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि फक्त 1 धावसंख्या वसूल केली जाते 22च्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते 24. जी लोवेस्ट टोटल जी आहे या मैदानाची 24, त्याच्याकडे मात्र ती धावसंख्या मात्र मिळवण्यात यश संपादन करतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. नक्कीच या चेंडूवर मात्र 1 धाव जरी वसूल करता आली तरी जे 25 धावा होतील आणि लोएस्ट टोटलचा विक्रम मात्र त्याच्यात नावावर होणार नाही आस्था इलेक्ट्रॉनिक संघाच्या. नक्कीच यावेळेस ऑल आउट होण्याची संधी. शेवटच्या चेंडूवर मात्र झेल बाद आणि जे लोएस्ट टोटल होती 24 ती मात्र कायम राहते आणि 24 धावसंख्येवर मात्र ऑल आउट होते. सर्व बाद होतोय एम्पायर स्पोर्ट्स संघ. वेल डन. सॉरी, आस्था इलेक्ट्रॉनिक संघ मात्र 24 धावसंख्येवर मात्र सर्व बाद होतोय. नक्कीच सुरेख असं कामगिरी पाहतोय आपण एम्पायर स्पोर्ट्स संघाकडून. तर पुढील इनिंगसाठी मी आमंत्रित करतो ज्येष्ठ समालोचक अजित पाटील सरांना. तर जाऊया या ठिकाणी झुंजार पालघर वर्सेस 311. 311 वर्सेस झुंजार पालघर. टॉस बॉक्स कडे या. झुंजार पालघर आणि 311. चला नाणेफेकीसाठी या प्लीज. आणि डीजे धन्यवाद. येताना फॉर्म फिलअप करा.
जातोय पण मैदानाकडे टॉस बॉक्स कडे. झुंजार पालघर वर्सेस 311. दोन्ही संघांनी या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला विजयश्री मात्र संपादन केलाय. सन्माननीय किशोरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाईल. 311 वर्सेस झुंजार पालघर असा सामना आपल्या भेटीला येतोय. हॅलो, जर आपण खुर्च्या मागे घ्यायच्यात, आयोजकांकडून विनंती येते आपल्याला. बघूया आपण मागे झुंजार बसा. पालघर. एपीएल कॉल आहे. एपीएल येते, काय डिसिजन असेल. प्रथम विजय संपादन केला. या वेळेला मात्र शतरक्षण करणार आहात. किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल. कमीत कमी 50-15 थांबवायचा प्रयत्न असेल आमचा. कौशल या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी तू केली पहिल्या सामन्यामध्ये, मॅन ऑफ द मॅच. आता मात्र फलंदाजी करायला मिळते. काय म्हणशील, किती धावा बनवण्याचं प्लॅनिंग असेल. आम्ही 60+ करू. क्राऊड आज खूप जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आसन व्यवस्था आपण बघतोय अतिशय अप्रतिम बघायला मिळते. काय बोलशील मॅनेजमेंटच्या सुपर मॅनेजमेंट आहे. वाटलं नव्हतं की पहिल्याच वर्षी इतका चांगला प्रतिसाद मिळेल, परंतु खूप सुंदर सहकार्य केले आपले जे आगरी समाज कमिटी आहे त्यांनी. धन्यवाद. तर बेस्ट ऑफ लक. सन्माननीय किशोरजी भोईर सरांना मी विनंती करतोय, प्लीज आपण आदराने मंचावरती जाऊन आसनस्थ व्हा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि ह्या खुर्च्या प्लीज थोड्याशा मागे घ्या, आयोजक म्हणतायत. अतिशय सुरेख. एक धाव वर्षित केली जाईल. टार्गेट मात्र ठेवलंय 25 धावांचं. माफक असं आव्हान आहे. नेहमी म्हटलं जातं लो स्कोरच्या मॅचेस मध्ये मात्र टफ फाईट बघायला मिळते. या वेळेला मात्र तशी टफ फाईट तमाम क्रीडा रसिकांना बघायला मिळेल का, हा प्रश्न मनामध्ये घर करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज मिस्टर केतन. तर स्ट्राईक कडे असेल फलंदाज स्वप्नील. या वेळेला स्ट्राईकिंगला डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉल. सुवेर चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या एकीने पुढे सरकताना 2 धावा ऑन द बोर्ड. तमाम क्रीडा रसिक वर्ग आगरी प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि त्याचा आनंद उपभोगताना. बघूया केतन भोईर गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र कट शॉट खेळला. अतिशय सुरेख डीप गली रिजनला चेंडू ट्रॅव्हल होताना. बघूया चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाईल का. स्वप्नील नावाचा ब्रँडेड चौकार येताना. यस डीजे. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. पहिला पराजय वाटायला आल्यानंतर मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी परिवर्तन करतो एम्पायर स्पोर्ट्स. आणि त्यानंतर मात्र आस्था इलेक्ट्रॉनिकच्या प्रत्येक फलंदाजाला डॉमिनेट करत अवघ्या 25 धावांचं टार्गेट ठेवलंय. बघूया केतन मात्र अतिशय सुरेखरित्या स्टार्ट देईल का. 5 धावा ऑन द बोर्ड. व्हाईट चेंडू. त्यानंतर मात्र अतिशय सुरेख स्केअर ऑफ द विकेट खेळला. थोडासा चेंडू टर्न होत मात्र डीप गली रिझननं 4 धावा अर्जित केल्या. बघूया केतन भोईर राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू या वेळेला फ्लिक केले चेंडूला. अतिशय सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू होता. चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतोय. शॉर्ट फाईन लेगला एक धाव वर्जित केली जाईल. 6 धावा ऑन द बोर्ड. अमित पाटील ऑन स्ट्राईक. सचिन पाटील ऑन स्ट्राईक आपण बघतोय. कोपरी गावचा खेळाडू आहे. सत्यनारायण कोपरी संघामधनं नेहमी मात्र सुरेख कामगिरी
त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेला अतिशय सुरेख निर्धाव चेंडू हाताळला जातोय. या वेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करताना केतन भोईर मात्र आपली घातकता सिद्ध करतोय. पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण मात्र जातोय डीजेच्या सुमधुर संगीताकडे. यस डीजे. थँक्यू. चला थोडीशी घाई करा, आज आपण थोडस उशिराने चालतोय. सकाळी मात्र पावसाचं सावट आपण बघितलं, क्लायमेट थोडस चेंज होतं, त्यानंतर मात्र काही सरी सुद्धा पावसाच्या आपण बघितल्या. आणि आता नवीन फलंदाज येतोय राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये येतोय. विजयश्री मात्र संपादन करण्याचा मानस असेल, इच्छा असेल मात्र ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बघूया एम्पायर स्पोर्टच्या माध्यमातून राजेश ओगे आणि स्वप्नील भोईर मात्र कशी फलंदाजी करेल. स्वप्नील भोईर एक पंचक्रोशीतील या विभागातील पालघर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते. आज एम्पायर स्पोर्टच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून परफॉर्मन्स देताना जयमान मायकोप यांच्या क्रीडानगरीमध्ये आपण बघतायत. तमाम क्रीडा रसिकांच्या सानिध्यामध्ये आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि त्याचा आनंद उपभोगताना तमाम क्रीडा रसिक वर्ग. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण बघणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांना पुनश्च आम्ही या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांचा आभार आणि त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. बघूया क्लिंग बोर्ड झाल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स मात्र गोलंदाजचा वाढला असेल. गोलंदाज केतन भोईर. या वेळेला मात्र सुरेखरित्या पोलरचा चेंडू होता. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाते. 6 धावा ऑन द बोर्ड. 25 धावांचं आव्हान, 24 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. एकमेकावरती वर्चस्व प्रस्थापित करताना निर्माण केलेली लढाई फक्त आणि फक्त माझ्या बाजूने फिरावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जेचा स्तोत्र मात्र या ठिकाणी आपण बघतायत. मानवी देहाकडे पाहिलं की असं वाटतं विधाताने आपलं सर्व कौशल्य, चातुर्य, माधुर्य, सौंदर्य याची मुक्त हस्ताने उधळण करून आणि त्यात बुद्धीची भर घालत विलक्षण, विस्मयकारक अशी मानवी मूर्ती तयार केली आहे. आणि मानवी मूर्ती ज्या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये ऊर्जेने भरलेली असते त्यावेळेला मात्र ते तमाम क्रीडा रसिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनते. गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय गोलंदाज मिस्टर जगदीश पाटील. 24 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज जगदीश पाटील आपली घातकता, आपली अचूकता या ठिकाणी दर्शवेल का? स्वप्नील भोईर मात्र हा सामना लवकर संपवण्याच्या बेतामध्ये असेल का? रनरेटच्या माध्यमातून किंवा सामना विजयश्री संपादन करण्याचा प्लॅनिंग असेल, बघूया. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ रिझन, दुसरा मिड ऑन आणि तिसरा वाईडिश मिड ऑन असं फील्ड आपल्याला बघायला मिळते. जर ऑन साइडचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं असेल मिड ऑन सुद्धा आणि फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग. सन्मान दिला या वेळेला मात्र घाई करताना राजेश ओगे. पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. ऑफ साइडचं जर क्षेत्ररक्षण आपण बघितलं, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, सिली मिड ऑफ सुद्धा लावलाय आणि शॉर्ट कव्हर सुद्धा आपण बघू शकतायत. अतिशय सुरेखरित्या फील्ड मात्र सजवली गेली आहे, कारण 19 धावा जर वाचवायच्या असतील तर अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला लावावी लागेल. कुठेतरी मात्र घाई केली जाते. शांतपणे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कार्य करावं लागेल. 24 चेंडू 19 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव मात्र हाताळला जातोय. बघूया दुसरा चेंडू. अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह मात्र एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑफ रिझनला एक धाव मात्र अर्जित करण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस आणि या वेळेला मात्र राजेश ओगे मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. रनआउटची विकेट. पंच या वेळेला मात्र रनआउट झाल्याचे संकेत देताना एसटीचे
थँक्यू डीजे. 7 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या पतनानंतर एम्पायर स्पोर्ट्स आपण बघतायत. चला घाई करा न्यू बॅट्समन प्लीज. विनंती असेल. अतिशय सुरेख सुसज्ज असे आमचे स्टँड आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री ट्रान्सपोर्ट अँड कॅटरर स्टँड श्रीकांतजी पाटील सरांचा स्टँड असेल आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून लीगच्या माध्यमातून मात्र आम्हाला सौजन्य केलंय. त्यामध्ये असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतो या टुर्नामेंटच्या माध्यमातून. त्यानंतर करण फायटर्स हा करणजी भोईर सरांचा स्टँड असेल आणि त्यांच्या बाजूचा आई बाबा एंटरप्राइजेस सन्माननीय मणिजी पाटील सरांचा स्टँड आपण बघतोय. आणि या बाजूला मात्र ध्रुवी ग्रुप स्टँड जो महिलांसाठी राखीव कक्ष आहे त्यामध्ये बसलेल्या सर्व महिलांचं या टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 7 वर स्थिरावताना न्यू बॅट्समन रोहित मात्रे विठ्ठलवाडी गावचा हा खेळाडू आपण बघतायत. बघूया स्वप्नील. फुल टॉस होता. डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला. एक धाव वर्जित केली जाईल. बघूया दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. रोहितला मात्र परत पाठवलं जात आहे. गुड कॉल. एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 8 धावा ऑन द बोर्ड. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. कुठल्याही खेळाला मात्र बुद्धिमत्तेची जोड ही आवश्यक असते आणि या वेळेला मात्र बुद्धीचा वापर करत डेंजर कडे येणाऱ्या रोहितला मात्र पाठवलं जाते ऑन स्ट्राईक कडे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 8 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. बघूया दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. लेफ्ट हँड फलंदाजासाठी मात्र अटॅकिंग फील्ड आपण बघू शकतायत. या विभागातील मात्र सर्व क्रीडा रसिक वर्ग या टुर्नामेंटच्या माध्यमातून व्हिजिट देताना सदिच्छा भेट देताना या टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांची मात्र आज तुडुंब गर्दी या क्रीडानगरीमध्ये बघायला मिळते. जयनमान क्रीडानगरीमध्ये मात्र सुरेख संघर्ष बघायला मिळतो. एका बाजूने आस्था इलेक्ट्रॉनिक अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र एलिव्हेशन बनवावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र लक्ष छोटं असताना मात्र एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू मात्र मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करेल का? 25 धावा अवघ्या समोर असताना मात्र अनेक पद्धतीने प्रेशर मात्र समोरच्या फलंदाजावरती कन्सॉलिडेट केला जाईल का? बघूया. गोलंदाजी करताना मात्र अद्भुत गोलंदाजीचा प्रात्यक्षिक निहाळताना तमाम क्रीडा रसिक वर्ग. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला. एकदा वर्जित केली जाईल. बघूया डेंजर कडे मात्र स्वप्नील भोईर वेगाने येताना आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 10 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख टुर्नामेंट आपण बघताय. चेहऱ्यावरती मात्र थोडस दडपण आहे. कधी कधी जीवनामध्ये इतकं बेधुंद व्हावं लागतं. दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन त्यालाच म्हणायचं असतं. दुःख असताना मात्र डोळ्यातल्या पाण्याला लपवत हसायचं असतं. त्यालाच मात्र जीवन म्हणता येतं. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र सुरेख स्वीप. चेंडू जातोय वन्स बाउंड 4 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. 14 धावा 18 चेंडू आणि 11 धावांची गरज अजूनही असेल. अतिशय सुरेख स्वीप मात्र बघायला मिळाला. ज्या पद्धतीने घरामध्ये झाडू मारला जातो त्या पद्धतीने मात्र यावेळेला बॅटचं एलिव्हेशन होतं. अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडूला एक्झिक्यूट करताना आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात. रोहित नावाचा ब्रँडेड चौकार पुढे येताना प्रेशर थोडंसं रिलीफ केलं जात आहे. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर केतन पुनश्च येतोय. तिसरं षटक हाताळताना. पहिला सामना मात्र चला आस्था इलेक्ट्रॉनिक लवकर फील्ड अरेंज करा. अजूनही आपण चौथा सामना खेळतोय. अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि क्लायमेट मात्र थोडस बघितलं आपण 3:15 मात्र वाजताय त्याची नोंद घ्या. फील्ड लावताना मात्र कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड करू नका. तुम्ही टाइम वेस्ट घालवू नका याची विनंती असेल. 18 चेंडू 11 धावांची गरज. स्वप्नील भोईर ऑन स्ट्राईकला असेल. एक गुणवान खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते या पालघर तालुक्यामध्ये असा नामवंत फलंदाज
आपण ऑन स्ट्राईकला बघतोय. या वेळेला मात्र नटराज स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो तो खेळण्याचा प्रयत्न होता. एक पाय हवेमध्ये लेग बायचे संकेत दिले जातात. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या स्थिरावली जाते ती 15 धावा. नेहमी जयनमान संघाकडनं खेळतोय आणि ज्या ज्या वेळेला मात्र जयनमान संघाकडनं स्वप्नील भोईर खेळतोय त्या मागे मात्र त्याच्या टी शर्टच्या मागे 45 नंबर हा असतो हिटमॅन रोहित शर्माचा. आणि अतिशय सुरेखरित्या मात्र त्या 45 नंबर सारखी अप्रतिम फलंदाजी नेहमी त्यांची बहरत असते. तुर्तास जाऊया आपण स्कोरकडे. स्कोर मात्र बघायला मिळतोय 15 धावा. 10 धावांची गरज असेल. बघूया रोहित लेफ्ट हँड फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंगला. अतिशय सुरेख इनसाइड आउट शॉट मात्र रोहितला परतावं लागेल. बॅक टू पविलियन या स्टीचे. थँक्यू डीजे. तिसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतताना दिगंबर वेडीगावचा खेळाडू आपण बघतोय ज्याने झेल अतिशय सुरेखरित्या घेतला. तिसरा विकेट परतीचं तिकीट मात्र दिलं जात आहे. 10 धावांची गरज आहे. चुरस संघर्ष प्रत्येक क्षणोक्षणाला मात्र उत्कंठा वाढवताना या लीगची आपण बघू शकाल. अतिशय सुरेख मॅनेजमेंट, नीटनेटकं सुशोभित असं देखणं नियोजन आणि खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंचा सुरेख सहभाग हा मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू बनताना खऱ्या अर्थाने मात्र 4 चांद लावतोय. आग्री प्रीमियर लीग पर्व पहिलं 2020चा हा अप्रतिम मॅच निहाळताना आपण बघतोय. केतन मात्र सुरेखरित्या झेल घेताना न्यू बॅट्समन हरेश्वर पाटील कोपरी गावचा खेळाडू आपण बघू शकाल. ऑन स्ट्राईक सचिन स्वप्नील. ह्या वेळेला मात्र रिव्हर्स पूल केलाय. सरळ जाईल तो 4 धावांसाठी. थर्डमॅन रिझन मधनं येतोय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 19 धावा. 6 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावर. स्वप्नील भोईरला माहिती आहे या वेळेला मात्र एका बाजूने मला चांगली पद्धतीने फलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने मात्र चांगली फलंदाजी त्यांची बघायला मिळते स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून. कारण पहिला सामना 12 चेंडू 25 धावा असताना मात्र मिड ऑफ रिजनला झेल गेला आणि त्यानंतर मात्र सामना तो त्यांच्या अगेन्स्ट गेला. तसं काही या सामन्यामध्ये होऊ नये म्हणून सावध पावित्रा घेताना स्वप्नील पुनश्च स्वीप करतो. या वेळेला मात्र थोडस फंबलिंग होताना एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 20. 5 धावांची गरज असेल. 5 धावाची आवश्यकता. बघूया हरेश्वर पाटील या वेळेला मात्र चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतायत का. हळुवारपणे मात्र मिड ऑफ रिजनला एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 21 ऑन द बोर्ड. शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना फिनिश करण्याचा मानस स्वप्नील भोईर यांचा असेल का. मॅच फिनिशर म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करता येईल का. जसं आपण बघतोय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अतिशय सुरेखरित्या विराट कोहली मात्र मॅच फिनिश करण्यामध्ये किंवा महेंद्रसिंग धोनी यांचं खूप नाव आहे की कशा पद्धतीने मॅच फिनिशर म्हणून प्रत्येक मोठ्या टुर्नामेंटमध्ये एक मोठं नाव पुढे येतं ते महेंद्रसिंग धोनी यांचा. तशाच पद्धतीचा फिनिशिंग मॅच बघायला मिळेल का. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट टर्म पोल बघायला मिळतो. डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. एकदा वर्जित करताना मात्र धावसंख्या जाऊन स्थिरावली जाते ते 22. ड्रिंक्स ट्रॉली मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना आमचे अक्षय पाटील. कम ऑन डीजे. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा.
याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या Thank you, पाटील DJ. नेटवर्क या चॅनलला Thank you. सबस्क्राईब करा आणि जे बेल बाईक आयकॉनला मालक सुद्धा प्रेस असतील करा. त्यांना मी प्रेमळ निवेदन याच करतोय. प्रकारच्या आणखी व्हिडिओ रोडच्या पाहण्यासाठी बाजूने आताच आपल्या पाटील बाईक जे नेटवर्क तुम्ही या पार्क चॅनलला केलेली आहे, सबस्क्राईब करा आणि आपल्याकडे बेल आयकॉनला भरपूर सुद्धा space प्रेस आहे. करा. पार्किंग झोनची जागा याच प्रकारच्या available आणखी आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासाठी आताच आपल्या आपल्या बाईक पाटील पार्क नेटवर्क करा. या चॅनलला सर्व सबस्क्राईब बाईक करा मालकांना आणि बेल आमचं आयकॉनला प्रेमळ सुद्धा निवेदन प्रेस आहे, प्लीज करा. कॉपरेट करा. याच येणारा प्रकारच्या जाणारा आणखी जो व्हिडिओ वाहतुकीचा पाहण्यासाठी रस्ता आहे, आताच त्या आपल्या कुठल्या पाटील प्रकारचा नेटवर्क या घोळका चॅनलला होता सबस्क्राईब त्याच्याकडे करा लक्ष आणि द्या. बेल आयकॉनला Please. सुद्धा प्रेस करा. याच विनंती असेल. प्रकारच्या आणखी व्हिडिओ तर धन्यवाद अजित सर. तर 3 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने प्रथम गोलंदाजी केली गेली मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर रेग्युलर इंटरव्हल वरती विकेटचा प्राप्त केले गेले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली एम्पायर स्पोर्ट यांच्या माध्यमातून आणि 25 धावांचं लक्ष्य मात्र पार करत असताना ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर खेळाडू आपण पाहिलं तर मिस्टर स्वप्नील भोईर आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक आपण पाहिलं तर 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 3 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. कारण या मैदानाचा विचार केला तर जवळजवळ 40च्या पलीकडे धावसंख्या असणं गरजेची गोष्ट आहे. रिव्हर्स विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सर सुपर टायमिंग. सरळ चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. 6 धावा. APL सिक्सर विजयी षटकार स्वप्नील भोईराच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि एम्पायर स्पोर्ट हा संघ मात्र विजयी ठरला जातोय. चला दोन्ही संघांना विनंती करतोय हस्तांदोलन करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये एक लाईनअप मध्ये यायचं आहे. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. डीजे विशाल. हॅलो हॅलो हॅलो